धारावीमध्ये 10 पेक्षा जास्त सिलेंडर स्फोट, दुर्घटना कॅमेरामध्ये कैद. सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट, अग्निशमन दलाला आग घुसवण्यात यश. धारावीमधल्या दुर्घटनेमध्ये आजूबाजूच्या गाड्यांचं प्रचंड नुकसान. 5 ते 10 गाड्या जळून खाक. स्फोटामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली. नो पार्किंग झोनमध्ये ज्वलंत पदार्थ असलेली गाडी पार्क केली. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू. धारावी सिलेंडर ब्लास्ट प्रकरणावरून खासदार वर्षा गायकवाड संतापल्या. एका कारला आग लागली, त्यामुळे सिलेंडरचे स्फोट. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. आमदार ज्योती गायकवाड यांची माहिती. महिन्याभरापासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकर अखेर तेलंगणामधून ताब्यात. सरकारी वकिलांची हायकोर्टात माहिती. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. आज न्यायालयामध्ये कोरटकरला हजर केलं जाणार. विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झाली, याचं समाधान. मात्र या चिल्लर माणसाला अटक करायला एवढा वेळ कसा लागू शकतो? इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांचा सरकारला सवाल. मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला अटक केली. पुढील कारवाई पोलीस करणार. कोरटकरच्या अटकेनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. दिल्लीतून फोन आला असेल तो विषय बंद करा म्हणून. आता कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन आणणार की असंच आणणार, हा विषय आहे. कोरटकर अटकेवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या अस्मितेची झालेली छेडछाड महाराष्ट्र सहन करत नाही, हे लक्षात आल्यानं मैत्रीला जनभावनेसमोर झुकावं लागलं. असो, मैत्री बाजूला ठेवून सरकार न्यायालयामध्ये ताकदीने लढेल ही अपेक्षा. कोरटकरच्या अटकेनंतर रोहित पवारांचं ट्विट. कोरटकरला आधीच अटक व्हायला हवी होती. सरकारचे अपयश. सरकारनं जावयाप्रमाणे वागवलं. जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल. कोरटकर पळून जातोच कसा? महाराष्ट्र पोलिसांचे अपयश नाही का? आता मात्र त्याला जामीन मिळता कामा नये. सोलापूरकरलाही अटक करा. सुषमा अंधारेंची आक्रमक प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे सरकारचे जावई. नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा, तर कोरटकरला अटक करण्यासाठी 1 महिना लागला असल्याचीही टीका. प्रशांत कोरटकरवर कडक कारवाई करा. आमदार सुरेश धस यांची मागणी. भविष्यात कोणताही कोरटकर जन्माला येऊ नये, सुरेश धस यांचं विधान. कोरटकरला अटक करायला पोलिसांना उशीर झाला. 1 महिन्यानंतर तेलंगणातून अटक होते, हा पोलिसांचा फोलपणा. आमदार विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. फहीम खानबद्दल विशेष प्रेम कशासाठी? कोरटकरबाबतही सरकारनं टोकाची भूमिका घ्यावी. स्वागत करू. औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवलं पाहिजे, सुरेश धस यांची प्रतिक्रिया. महिन्याभरानंतर कोरटकरला तेलंगणामधून अटक, हे नागपूर पोलिसांचं अपयश. अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. आता त्याला जामीन मिळता कामा नये, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मिटकरींची मागणी. नागपूर हिंसाचार प्रकरणामधील आरोपींच्या घरावरील बुलडोझर कारवाईला स्थगिती. आरोपी फहीम खानच्या कुटुंबियांनी घेतली होती न्यायालयामध्ये धाव, पण कोर्टाचा स्टे येण्यापूर्वीच फहीम खानचं घर नागपूर मनपाकडून जमीनदोस्त. कोरटकर आणि सोलापूरकरच्या घरावर कारवाई का झाली नाही? सर्व दंगलखोरांवर समान कारवाई करा, संजय राऊतांसह अनिल परबांची टीका. फहीम खान आणि खोक्या भोसलेच्या घरावरील कारवाईबद्दल अभिनंदन. आता प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरच्या घरावरही बुलडोझर चालवावा, अमोल मिटकरींची मागणी. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत इतिहासामध्ये नोंद नाही. राम गणेश गडकरींच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती. इतिहासकार इंद्रजीत सावंतांची प्रतिक्रिया. मला तपासासाठी बोलावलं तर सहकार्य करेन, कायदा हेच सांगतो, कुणाल कामराची TV9ला प्रतिक्रिया. मला कोणत्याही पक्षाची गरज नाही, जे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांच्यावरच जोक करावा लागतो, अशीही प्रतिक्रिया. कुणाल कामराकडून हातात भारताचं संविधान घेऊन फोटो ट्विट. द ओनली वे फॉरवर्ड. कुणाल कामराकडून फोटोला कॅप्शन. कुणाल कामराच्या वडिलांना पोलिसांनी बजावली नोटीस. उपमुख्यमंत्री शिंदेंवरील गाण्यावरून कुणाल कामरावर गुन्हा दाखल. कुणाल कामराच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांकडून हॉटेलची तोडफोड. युनिकॉन्टिनेंटल हॉटेल बाहेर पोलिसांचा फौजफाटा. पोलिसांकडून खबरदारी म्हणून हॉटेलची सुरक्षा वाढवली. कुणाल कामराच्या वक्तव्याशी आमचा संबंध नाही. शिवसेनेच्या तोडफोडीनंतर हॅबिटॅट स्टुडिओकडून स्पष्टीकरण. कलाकार स्वतःच्या वक्तव्यासाठी जबाबदार असतो, हॅबिटॅट स्टुडिओकडून स्पष्टीकरण. जनतेनं कोण गद्दार दाखवून दिलं? नेत्यांचा अपमान सहन करणार नाही, कायदेशीर कारवाई करणार. कुणाल कामरानं माफी मागावी. संविधानासोबतच्या फोटो टाकून स्वतःचं कृत्य झाकण्याचा प्रयत्न करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तोडफोडीचं समर्थन करणार नाही, पण शिवसैनिकांच्या त्या भावना. कुणाल कामराचं सेट तोडण्याच्या घटनेवर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध. कुणाल कामराच्या वक्तव्याचं जलील यांच्याकडून समर्थन.
कुणाल कामरा शेपूट घालून पळून गेला. आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. तर विनाकारण विधानं करून प्रसिद्धी मिळवायचं कामराचं काम सुरू असल्याची प्रतिक्रिया. मी कुणाल कामराच्या पाठीशी, कामरानं योग्य केलं, सत्य मांडलं, ठाकरेंची प्रतिक्रिया. तर नागपूरच्या दंगलीची सुपारी कुणी दिली होती म्हणत ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार. कुणाल कामरानं कुणाचं नाव घेतलं नाही, शिंदे गद्दार हे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सिद्ध केलं. तोडफोड आंदोलन म्हणजे पूर्वनियोजित गुंडगिरी, आदित्य ठाकरेंची टीका. आता आपटे, सोलापूरकर, कोरटकर यांच्याकडे कधी तोडफोड करायची, कामरा प्रकरणावर सुषमा अंधारेंची खोचक टीका. तर कुणाल कामरानं गायलेलं गाणं सुषमा अंधारे यांनी पुन्हा गायलं. कुणाल कामराला शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्याकडून उत्तर. कामराच्या स्टाईलमध्येच गाणं गात दिलं उत्तर. कुठल्याही नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं किंवा वक्तव्य करणं चुकीचं, शिंदेंवर व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कॉमेडियन कामरावर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. कराड, मुंडे, औरंगजेब, कवर, नागपूर, दिशा आणि आता कुणाल कामरा. अधिवेशनातील महत्वाचे मुद्दे भरकटवण्यासाठी केलेला खेळ. अधिवेशन संपतंय, नागरिकांच्या पदरामध्ये काय पडलं, मनसेचे माजी आमदार राजू पाटलांचा सरकारला सवाल. एकनाथ शिंदेंच्या विरोधात कॉमेडियन कुणाल कामराचं व्यंगात्मक गाणं. शिवसैनिकांकडून कामराच्या खारमधल्या शोच्या सेटची तोडफोड. तर आमदार मुर्जी पटेलांकडून अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये कामराच्या विरोधात तक्रार दाखल. कल्याणमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला महिलेकडून मारहाण. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून दोघांमध्ये वाद. राणी कपोते असं महिलेचं नाव, तर मोहन उगले असं माजी नगरसेवकाचं नाव. विधानसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा. आज दुपारपर्यंत अर्ज दाखल करता येणार. 26 तारखेला विधानसभा उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार. 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेत होती. 2014ला 147 जागा देण्यास तयार असतानाही 151वर अडून बसले. फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. तर 151 जागांवर युवराज अडून बसल्यानं स्वतंत्र लढलो, फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका. कारागृहात जाण्याआधी खोक्या भोसलेनं जेवण केलं होतं. खोक्या भोसलेच्या जेवणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. खोक्या भाईसोबत त्याचा मित्रपरिवार, पोलीसही दिसतायत. उच्च वैद्यकीय शिक्षण खात्यामध्ये गैरव्यवहार. जितेंद्र आव्हाडांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका. मुश्रीफांचा वाढदिवस असल्यानं सभागृहात नाव घेतलं नसल्याची आव्हाडांची प्रतिक्रिया. मुंबई रस्ते कामांबाबत विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वात बैठक. बैठकीमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने. शिंदे येताच त्यांचे आमदार उभे राहिले, पण आदित्य ठाकरे आणि त्यांचे आमदार बसूनच राहिले. शिंदे येताच आदित्य ठाकरेंनी तोंड फिरवलं. बैठकीला नगरविकास खात्याचे मंत्री पूर्णवेळ आले नाहीत. शेवटी येऊन थातूरमातूर बोलून गेले. एकनाथ शिंदे त्यांच्या कंत्राटदारांमुळे ठिकठिकाणी खोदकाम. गद्दारांनी घातलेल्या घोळाची चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा. राज्यामध्ये चांगला कारभार चालला की विरोधकांना थातूरमातूर वाटतं. त्यांच्यासारखे घोटाळे केल्यास कारभार स्वच्छ वाटेल. शिंदेंवरील टीकेनंतर मंत्री शंभूराज देसाईंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. आपलं कोणीच नसतं हे आपल्यानेच शिकवलं. लोक थोडी लेट कळाली पण परफेक्ट कळाली. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचं सूचक ट्विट. ते कधी निवडून आले, विधानसभेत सगळे खोकेभाईच. या राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंचं विधान गांभीर्यानं घेतलं पाहिजे. विचार नाही, नैतिकता नसलेले सर्व खोक्याभाई सत्तेमध्ये आलेत. संजय राऊतांकडून राज ठाकरेंच्या वक्तव्याचं समर्थन. माझ्याकडे बंदूक असते, बघून घेईन. पाथरीचे माजी आमदार दिगंबर वडीकरांच्या मुलाची कालवा निरीक्षकाला धमकी. ऑडिओ क्लिप व्हायरल. वरखेडवरून वडीला जाणाऱ्या कालव्याचं पाणी बंद केल्यानं गोविंद वडीकरांची धमकी. पुणे कृषी महाविद्यालयामध्ये स्वतंत्र कार्यालयाची गरज काय? कोकाटेंच्या कृषी महाविद्यालयामधल्या कार्यालयाला पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध. मंत्रालयामध्ये स्वतंत्र दालन असताना कृषी महाविद्यालयामध्ये कार्यालय कशाला? पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल. आझाद मैदानावरील शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न. शिक्षकांचा प्रश्न अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये मांडला. टप्पा अनुदान न मिळाल्यानं शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न. राज्यामध्ये शिक्षणाचा पाया कमजोर आहे. जिल्हा परिषद शाळेचा गांभीर्याने विचार करावा लागेल. 10वीतील विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार येत नाही. आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया. विरोधानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कार्यालयाच्या कामाला स्थगिती. पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या स्वतंत्र कार्यालयाचं सुरू होतं काम. माजी विद्यार्थी, प्राध्यापक, काही राजकीय नेत्यांचा कार्यालयाला होता विरोध. सरकारनं कॅसिनोला परवानगी द्यावी, काय वाईट आहे? इतर देशामध्ये कॅसिनोला परवानगी आहे. अपक्ष आमदार शरद सोनवणे यांच्याकडून कॅसिनोला परवानगी देण्याची मागणी. नागरिकांनी मनसेला साथ द्यावी. ठाणे पालिकेचं फांड फोडणार. मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते राहुल नार्वेकरांच्या कार्यालयाचं उद्घाटन. या कार्यालयाचा नार्वेकरांना कोणताही धोका नाही. दरेकरांची प्रतिक्रिया. तर तुम्ही इथे पाहुणे म्हणूनच राहणार. नार्वेकरांचं प्रत्युत्तर.
अजित गोपछडेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. मराठवाडा विकासाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा. केंद्र सरकारकडून मराठवाडा विकासासाठी आवश्यक सहकार्य करू, शहांचं गोपछडेंना आवाहन. अहिल्यानगरसाठी विमानतळाची मागणी करणार. सुपा आणि नगर भागामध्ये औद्योगिकीकरण, व्यापाऱ्यांना विमानतळाची गरज. खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. राज्यातील मुद्रांक प्रक्रियेमध्ये बदल. घरबसल्या ई मुद्रांक प्रमाणपत्र मिळणार. महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर. आता कुठेही कधीही ऑनलाईन स्टॅम्प भरता येणार. महाराष्ट्र खासगी सुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये बहुमतानं मंजूर. कामगार मंत्री आकाश फुंडकरांनी मांडले विधेयक. बाल कामगारांचा होणारा वापर नव्या सुधारणेमुळे थांबणार. एसटी महामंडळामधील अधिकाऱ्यांच्या बदलीचे प्रताप सरनाईकांकडून निर्देश. 3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयामध्ये असणाऱ्यांची बदली करा. प्रताप सरनाईकांचे एसटी प्रशासनाला निर्देश. संसदेमध्ये छावा चित्रपट दाखवला जाणार. येत्या गुरुवारी चित्रपटाचं संसदेमध्ये स्क्रीनिंग. पंतप्रधानांसह देशातील खासदार, केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार. नवी मुंबईमधील महाराष्ट्र सायबर सेलमध्ये समय रैनाची चौकशी. स्टँडअप कॉमेडियन समय रैनाची 6 तास चौकशी. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट. महिला कार्यकर्त्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. इस्लामपुरात बेकायदेशीरपणे अवैध धंदे सुरू असून पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप. पुण्यामध्ये आमिर खान आणि संतोष देशमुख कुटुंबियांची भेट. संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुखला मिठी मारत आमिर खानकडून सांत्वन. ममता कुलकर्णी या किन्नर आखाड्यासोबत आहेत. नाशिकच्या कुंभमेळ्यात ममता कुलकर्णी आमच्यासोबतच राहतील. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठींची माहिती. नाशिकमधील कुंभमेळ्यावरून साधू महंतांमध्ये वाद. त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा नाव करण्याची एका गटाची, तर नाशिक त्र्यंबकेश्वर हीच ओळख ठेवण्याची दुसऱ्या गटाची मागणी. उन्हाळ्याचे आणखी 3 महिने शिल्लक असताना मुंबईवर मार्चमध्येच पाणी टंचाईचं संकट. बाष्पीभवनामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा कमी. उन्हाचा पारा वाढला. चिंचवडमध्ये सर्वाधिक 38.8 तर दापोडीमध्ये 36.6 अंश सेल्सिअस तापमान. पुण्यातील बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढत असल्यानं टरबूजाच्या मागणीमध्ये वाढ. टरबूज 20 रुपये किलोनं विक्री. सोलापुरातील अनेक भागात मुसळधार पावसाच्या हजेरी. जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड. उकाड्यापासून हैराण झालेल्या सोलापूरकरांना काहीसा दिलासा. आठवड्याभरापासून उन्हाचा पारा 40 अंशांवर होता. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पालिकेची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. मुंबईच्या कांदिवलीमध्ये महापालिकेकडून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांची उभारणी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासह व्यावसायिक प्रशिक्षण धडे मिळावेत यासाठी महापालिकेचा पुढाकार. मुदतीमध्ये प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या विकासकांवर महारेराकडून कारवाईचा बडगा. 10,773 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस. जीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून 6 दिवसांमध्ये 158 टन राडा रोड्याचं संकलन. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम. एमपीएससीकडून 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत 385 पदांसाठी अर्ज करण्यासाठी 28 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू. सीबीएसई पॅटर्नबाबत दादा भुसेंचं विधानसभेमध्ये निवेदन. 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार. पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामधील विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार. जिल्हा परिषद शाळांना 1 शिक्षक नेमण्यास राज्य सरकारची मंजुरी. 20 पटसंख्या असलेल्या शाळांवर 2 शिक्षक नेमले जावेत. शिक्षक संघटनांची मागणी. मुंबईमध्ये नालेसफाईच्या कामांसाठी कंत्राटदारांना आता चित्रीकरण बंधनकारक. पुढील 2 महिन्यामध्ये 80% नालेसफाईच्या कामांचं पालिकेचं नियोजन. पुण्यामध्ये पीएमपी कर्मचारी उपचाराविनाच. पीएमपी कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी करार केलेल्या हॉस्पिटलचं बिल थकलं. बिल थकल्यानं कर्मचाऱ्यांचे उपचार बंद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 648 कोटींचा अर्थसंकल्प सादर. शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद. अर्थसंकल्पात 82 कोटींची तरतूद. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करता येणार. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना महिन्याला 5,000 रुपये मानधन मिळणार. नामांकित कंपन्यांमध्ये 1 वर्षासाठी प्रशिक्षणाची संधी. पुणे जिल्ह्यामध्ये नीरा बाजारामध्ये कांद्याचे भाव पडले. कांद्याला 400 ते 1,500 रुपयांचा भाव. कांदा उत्पादक शेतकरी नाराज. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाळी पीक लागवडीला सुरुवात. समाधानकारक पाणी असल्यामुळे उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल. मका, कापूस, मिरची, कांद्याची शेतकऱ्यांकडून लागवड. धुळ्यामध्ये कांद्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. क्विंटल मागे सरासरी 300 रुपयांची घसरण. लाल कांद्याला 1,400 रुपयांचा क्विंटलचा भाव.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचं अनुदान मिळालं. गेल्या वर्षभरापासून अनुदान रखडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. अनुदान मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त. धुळ्यामध्ये मालमत्ताधारकांकडे 100 कोटी रुपयांची थकबाकी. 1 एप्रिलपासून थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याचा पालिकेचा निर्णय. पुढील 5 दिवसांमध्ये कर भरण्याचं पालिकेचं आवाहन. जुन्नर तालुक्यामधल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सत्यशील शेरकर नवे अध्यक्ष, तर अशोक गोलपांची कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड. सर्व संचालक मंडळाच्या एकमुखी पाठिंब्यानं बिनविरोध निवड.